नमस्कार मित्रांनो, आज आपण दिव्यात फूल बनण्याचे काय कारण असते याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. बघा, कधीकधी आपल्या दिव्यामध्ये असे फूल बनते, जे देवापुढे लावलेला आपला जो दिवा असतो त्या दिव्यात काही वेळा फूल बनते. आता हे फूल बनण्याचे काय संकेत असू शकतात? तर खरोखर आपली जर पूजा आपल्या उपास्य देवतेच्या चरणी अर्पण होत असेल तर आपल्या दिव्यामध्ये असं हे फूल तयार होतं. आपण ज्या देवतेची पूजा करतो त्या देवतेवर आपली निष्ठा असेल, आपलं प्रेम असेल, विश्वास असेल, तर आपली देवता किंवा आपली जी इष्टदेवता आहे किंवा आपले जे सद्गुरू आहेत ते आपल्याला असं त्यांचं प्रतीक दाखवतात. म्हणजे यातून ते आपल्याला दर्शन देत असतात की बाबा तुझी सेवा माझ्यापर्यंत पोचलेली आहे. त्याशिवाय आपण जी सेवा करतो ती मनोभावे करत असतो. कुठल्याही प्रकारे मनाची चलबिचल न होता शांतपणे आपली सेवा आपण जर चालू ठेवली तर नक्कीच आपली देवता आपल्याला त्याचा हा कौल देते. यामागे आणखी एक रहस्य आहे की तुम्ही जी तुमच्या मनाने जी काही वेडीवाकडी सेवा करता ती त्या देवतेपुढे तुम्ही तिचे जे गुणगान गाता ते त्या देवतेला आवडलेले आहेत. ती देवता तुम्ही केलेली त्याची स्तुती किंवा मंत्रपठण हे त्या देवाला आवडलेले आहेत किंवा त्याला ते प्रिय आहेत. तुम्ही खूप तळमळतेने आणि विश्वासाने ही सेवा करताय, यातून हे सिद्ध होते. आता हे जे दिव्यामध्ये फूल तयार होते त्यांचे आकार वेगवेगळे असतात. कधी कमळ, कधी गुलाब, कधी चंद्रकोर, कधी त्रिशूळ, अनेक प्रकारचे असतात. कधी शंखाचा आकारसुद्धा आपल्याला काही वेळा पाहायला मिळतो. मग हे केव्हा घडतं की हा जो साधक आहे किंवा जो भक्त आहे तो त्याच्या इष्टदेवतेची किंवा उपास्य देवतेची अतिशय निष्ठेने सेवा करत असतो, विश्वासाने सेवा करतो. त्याची जी मंत्रपठण सेवा आहे किंवा इतर काही तो जो ग्रंथपुस्तके वाचत असेल, देवतेची उपासना करत असेल, त्यामध्ये त्या व्यक्तीची निष्ठा दिसून येते. ती व्यक्ती ती उपास्य देवतेपुढे कशी एकरूप झाली आहे याचं हे प्रतीक आहे. आणि त्या व्यक्तीकडून त्याची जी सेवा घडत आहे ती देवता अतिशय प्रसन्नतेने ती सेवा स्वीकारत आहे असा यातून संकेत होतो. आता अशी ही फुलं काही सगळ्याच वेळेला किंवा सगळ्यांच्याच दिव्यामध्ये दिसतीलच असे नाही. नाही तर तुम्ही म्हणाल आमच्या का नाहीत, आमच्या का दिव्यात फुले होत नाहीत. पण तुम्हीसुद्धा जर निरीक्षण केलं आणि एकाग्रतेने निष्ठेने एखादी सेवा तुम्ही जर केली असेल किंवा करत असाल तर तुम्हाला नक्कीच याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे आपण जी सेवा करत असतो त्या देवतेमध्ये आपण एकरूप झालेलो असतोच, पण जी सेवा करणारी व्यक्ती आहे तिच्या हृदयामध्ये ममतेची भावना असायला हवी, दया असायला हवी. भूतदया असणे हा सुद्धा त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे. आपण कोणी प्राणी पक्षी यांनासुद्धा इजा पोहोचवता कामा नये. नुसतं स्वार्थापुढे सेवा उपयोगाची नाही, तर त्याच्यामध्ये सर्वांप्रती आपलं प्रेम, दया, माया
मनामध्ये असली पाहिजे. तरच अशी भावना माणसाच्या मनामध्ये जर असेल किंवा त्या व्यक्तीच्या मनामध्ये असेल आणि या भावनेने जर ही व्यक्ती सर्वांशी चांगल्या प्रकारे वर्तन ठेवून देवाचे गुणगान गात असेल, आपल्या इष्टदेवतेची उपासना करत असेल, तर नक्कीच अशा प्रकारचा कौल आपल्याला आपली उपास्य देवता देत असते. कोणतीही सेवा आपण केली तर ती फुकट जात नाही, पण नुसती सेवा करते असं नको, तर त्या सेवेमध्ये एकाग्रता महत्त्वाची आहे. नाहीतर आपण आपलं पुस्तक किंवा आपण मंत्रपठण करायचं, पण आपलं मन मात्र अनेक ठिकाणी फिरत असतं. तसं होता कामा नये. त्याचप्रमाणे या फुलामागचं आणखीन एक रहस्य आहे की तुम्ही जी सेवा करताय ती देवापुढे पोहोचतेच, पण अग्निदेवतेची सुद्धा तुमच्यावर कृपादृष्टी आहे. अग्निदेवतासुद्धा तुमच्यावर प्रसन्न आहे असा भाव या दिव्याच्या फुलातून समजायचा आहे. अतिशय शुभकारक आहे. त्याचप्रमाणे माता लक्ष्मी तुमच्या पाठीशी आहे, तुमच्यावर तिचाही वरदहस्त आहे आणि अखंड लक्ष्मी तुमच्या सोबत राहणार आहे किंवा तुमच्यासोबत आहे असा सुद्धा संकेत या दिव्याच्या वातीतून आपल्याला मिळत असतो. अनेक प्रकारचे आकार आपल्याला अनेक प्रकारचे संकेत देत असतात. मात्र आपण या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. आपलं घाई असते, आपण पाहत नाही की आज मी सेवा केली, मला काही त्याच्यातून अनुभव आला की नाही, याकडे आपलं लक्षच नसतं. माझी सेवा एकदाची पूर्ण करायची, उठायचं, असं आपलं काही लोकांचं वागणं असतं. तर तसं मित्रांनो नका करू. तुम्ही जी सेवा करताय की नाही ती पूर्ण भावनेने करा. देव हा फक्त काय भावाचा भुकेला असतो. तुम्ही त्याला फळं फुलं किती अर्पण करता त्याला महत्त्व नाही. तुम्ही अगदी लाखो करोडो रुपये खर्चून एखादा देवाचा फोटो मूर्ती तुम्ही घरात आणाल, ग्रंथसुद्धा आणाल, पण त्याची निष्ठेने किती सेवा करताय, त्याला तुम्ही किती भजताय, त्याच्याप्रती तुमच्या मनामध्ये कोणता भाव आहे, ही सुद्धा तितकीच तुमची जी मानसिकता आहे ती महत्त्वाची आहे. नुसते पैसे खर्च करून आपल्याला कुठली भक्ती श्रद्धा मिळवता येत नाही, विश्वास मिळवता येत नाही. तर त्याप्रती आपली जी भावना आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. अशा स्वच्छ शुद्ध भावनेने जर आपण जेव्हा सेवा करतो त्यावेळेलाच आपल्याला अशा प्रकारचे संकेत पाहायला मिळतात. त्याशिवाय काही आपण या संकेताला पात्र ठरू शकत नाही. मग मित्रांनो, आपण जी सेवा करतो ती आपल्या देवापुढे पोहोचते, आपली इष्टदेवता स्वीकारते, हीच भावना या फुलात होणाऱ्या म्हणजे वातीत होणारे हे जे फूल आहे या फुलातून आपल्याला जाणवते. अतिशय शुभ संकेत आहे हा. सगळ्याच जणांना नाही हा शुभ संकेत मिळेल. सगळेच जण या सेवेला पात्र होत नाहीत. अनेक जण अशी पूजा करत असतील. अनेक वेळा आपण काय सकाळ संध्याकाळ आपल्याकडे दिवा चालूच असतो, काही जणांकडे तर कायम दिवा चालू असतो. त्यामुळं अशी दिव्याच्या वातीवर आकृती आपल्याला दिसतेच असं नाही. असं हे सुंदर वातीचं रूप किती मनाला आणि डोळ्यांना शांती देतं की आपण पाहिल्यानंतरच आपल्याला समाधान वाटतं की माझा देव माझ्यासोबत आहे, माझ्या संगाती आहे. आणि त्यामुळे आपली श्रद्धा आणखीन दृढ होत जाते. आपण अधिकाधिक त्या देवतेच्या अधीन होतो आणि आपली अधिकाधिक सेवा करण्यास गोडी लागते आपल्याला. असे हे शुभ संकेत आहेत.
अखंड लक्ष्मी तुमच्याकडे राहणार आहे आणि तुमची सेवा त्या देवतेला पोहोचते आहे आणि देव त्याचा स्वीकार करत आहे, असं या वातीचं शुभ संकेत आपल्याला मिळत असतो. मित्रांनो, अशी वातीमध्ये ज्योत निर्माण होणे किंवा आकृती निर्माण होणे ही काही सामान्य गोष्ट नाही. पहा, तुम्ही निरीक्षण करा. तुम्ही जेव्हा जेव्हा देवापुढे दिवा लावाल तेव्हा तेव्हा तुम्ही त्याचं निरीक्षण करा. तुम्ही देवाची पूजा अर्चा साधना काही करत असाल, त्यानंतर थोड्या वेळाने त्याची किंवा त्याच वेळेलासुद्धा तो तुम्हाला अनुभव देत असतो. तो तुम्ही पहा, निरीक्षण करा आणि खरोखरच आपली जर सेवा दृढ असेल, आपण जर सेवेत अतिशय तन्मयतेने ती सेवा करत असू, आपण त्या देवतेला अतिशय प्राणापेक्षाही मानत असू, तर ही देवता आपल्याला असा साक्षात्कार किंवा संकेत दिल्याशिवाय राहत नाही. आजपर्यंतचा बऱ्याच वेळाचा हा अनुभव खरा अनुभव आहे. अनेक वेळा असे अनुभव मी स्वतः घेतले आहेत. पण असं हे रोजच होतं असं नाही आहे. ज्या ज्या वेळेला आपली खरोखरची श्रद्धा असेल त्याच वेळेला आपल्याला असे संकेत पाहायला मिळतात. आणि म्हणून यासाठी आपलं जे वागणं आहे ते अतिशय निर्मळ मनाने सेवा जर केली किंवा वागलो आपण, सर्वांशी आपली जी भावना आहे ती मित्रत्वाची असावी. कोणी छोटा नाही, कोणी मोठा नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, सगळेच सारखे आहेत. कशाला असावा भेदभाव, कशाला हा अहमपणा? सर्वांशी जर आपण अशी विनम्रतेने आणि प्रेमाने वागलो तर नक्कीच आपली जी उपास्य देवता आहे ती आपल्यावर प्रसन्न होतेच, पण आपली सेवा अगदी मनापासून ती स्वीकारते आणि आपली सेवा त्याच्या चरणांपर्यंत पोचते. असा हा संकेत आपल्याला नक्कीच आपली ही देवता आपल्याला देत असते. आणि म्हणून मित्रांनो, आपण जी काही सेवा करतो हे आपलं पूर्वपुण्यच असतं. पुण्याशिवाय कुठली गोष्ट आपलं घडत नाही किंवा त्या देवतेचं आपल्यावर वरदस्त राहत नाही. आपण कुठलं तरी चांगलं काम आपण जन्माला येऊन करावंच लागतं. नुसतं पैसा कमवणे, धावपळ करणे याच्या पलीकडे काहीतरी आहे. आपल्याला शेजाऱ्याकडे सुद्धा पाहण्यास वेळ नसतो. एवढंच नाही तर आपल्या घरातल्या माणसांशी बोलायलासुद्धा आपल्याकडे वेळ नसतो. हे का? तर आपण माणसं फक्त पैशाच्या मागे धावतो आहे. पण मित्रांनो, आपण एक एक क्षण आपल्या आयुष्यातला त्यामुळे काय करतो आहे? गमावतो आहे. मग हे होता कामा नये. आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहे तर आपण आपल्या जीवनामध्ये एक पुण्याचं काम म्हणजे या देवतेचं, आपल्या उपास्य देवतेचं आपण काहीतरी थोडंफार वाचन पठन करणं खूपच गरजेचं आहे. आणि हे आपल्याकडून जर नीतिमत्तेने वागणं आणि हे चांगलं देवाधर्माची या गोष्टी जर आपण मनापासून निष्ठेने करत असू तर असे संकेत आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. अतिशय शुभ संकेत आहे ते. अशी जर कोणाच्या सेवेतून अशी वात तुम्ही पाहिली असेल तर घाबरण्याचं मुळीच कारण नाही. अतिशय तुमची सेवा निष्ठेने घडत आहे. तुमची देवता ती सेवा स्वीकारत आहे आणि त्यामुळे आपल्याला हा असा अनुभव मिळाला तर नक्कीच तुम्ही अधिकाधिक तुमची सेवा वाढवाल, अतिशय निष्ठेने ती सेवा कराल आणि त्या निष्ठेचं फळ तुमची उपास्य देवता तुम्हाला नक्कीच देणार, यात शंकाच नाही. त्यामुळे मुळीच घाबरण्याचं कारण नाही. नाही तर काही ना मग प्रश्न पडतो, असं का झालं, तसं का गेलं. जे चिकित्सक असतात किंवा शंखेकोर असतात, चिकित्सक म्हणण्यापेक्षा शंखेकोर, त्यांना हे बरेच प्रश्न पडतात. तर त्या चिकित्सक लोकांना किंवा शंखेकोरांना मला असंच सांगणं आहे, तुम्ही हा प्रयोग करून पहा, बघा. निष्ठेने केलं तर तुम्हालाही जाणवेल आणि अतिशय चांगल्या प्रकारचं शुभ फळ आपल्याला मिळेल, यात शंकाच नाही. त्यामुळे ज्यांना असा अनुभव आला असेल त्यांनी न घाबरता अशीच आपली सेवा चालू ठेवा
आणि अधिकाधिक आपलं मंत्रपठण किंवा देवाची उपासना चालू ठेवा. नक्कीच आपलं आयुष्य सन्मार्गावर जाईल. आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता निर्माण होईल. आपण पॉझिटिव्ह विचार करायला शिकू. सर्वांशी नम्रतेने दयाभाव ठेवून वागण्यास आपण प्रवृत्त होऊ असं मला वाटतंय. आजचा हा माझा व्हिडिओ आपणास कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा. आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे तो प्रत्यक्ष अनुभवाला आलेला व्हिडिओ आहे किंवा कुठला फोटो काढून केलेला नाही. माझ्या घरातील प्रत्यक्ष आजचा हा व्हिडिओ आहे आणि म्हणून मी हे लाईव्ह तुम्हाला दाखवलं आहे. आणि तयार होणे याचं रहस्य काय आहे हे सांगण्याचा माझ्यापर्यंत मी प्रयत्न केलेला आहे. तरी माझा हा प्रयत्न आपणास कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.